राज्याच्या कारागृह पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून पुण्यात सुरुवात झाली। सकाळी गेट उघडताना काही काळ गोंधळ झाला होता, मात्र कुठल्याही प्रकारची चेंगराचेंगरी झाली नसल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलंय। त्यामुळे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवरील प्रक्रिया आता सुरळीत झाली आहे। उमेदवारांसोबत येणाऱ्या पालकांसाठी जवळच्या शाळेत राहण्याची सोय केली आहे। 513 पदांसाठी 5000 मुली शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात दाखल झाल्या आहेत। राज्यातील कारागृह पोलीस भरतीची प्रक्रिया आजपासून पुण्यात सुरू झाली आहे। पुण्यातल्या शिवाजीनगर हे जे मुख्यालय आहे तिथे ही सगळी प्रक्रिया सुरू आहे। आपण माझ्या मागे बघितले तर अनेक ज्या काही पोलीस भरतीसाठी आलेल्या मुली आहेत त्या सगळ्या इथे मैदानी चाचणी देताना दिसत आहेत आणि या मुली असल्यामुळे यांच्यासोबत काही पालक त्यांचे भाऊ या ठिकाणी दाखल झाले होते आणि 4:30 वाजता काही प्रमाणात गोंधळाचं वातावरण सगळं या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं होतं। मात्र आता साधारण 11:30च्या सुमारास 10:30च्या सुमारास ही सगळी पोलीस भरती सुरळीत सुरू आहे आणि असं आपल्याला दिसून येते। मात्र 4:30 वाजता नेमकं काय घडलं होतं, हा गोंधळ कशामुळे झाला होता, हे सगळं सांगण्यासाठी माझ्यासोबत पोलीस उपायुक्त सर आहेत। सर, नेमकं काय घडलं होतं, मुलींसोबतचा हा गोंधळ कशामुळे झाला होता? गोंधळ असंच नाही म्हणता येणार, कारण आपण जवळजवळ 1.5 महिना झालं ही कारागृह पोलीस शिपायासाठीची भरती प्रक्रिया राबवत आहोत। 29 जानेवारीला सुरुवात केली आपण। सुरुवातीला आपण 500-1000 कॅन्डिडेट्स बोलवत होतो। सिस्टीम चांगली रोल ऑन झाल्यानंतर आपण 4000 अर्ज प्रोसेस करत होतो। साधारणपणे 1400 ते 1500 कॅन्डिडेट्सचा टर्नआउट होता। गेले जवळजवळ 1 महिना झाला आपण रोज 1500 कॅन्डिडेट्सला फिजिकल टेस्टसाठी बोलवत आहोत। आज मुलींचा पहिला दिवस होता। आज सुद्धा 4000 फॉर्म्स कॅन्डिडेट्स बोलवले होते। साधारणपणे आज टर्नआउट हा 1600-1700 पेक्षा जास्त होईल असा अंदाज होता आणि फक्त आज विषय असा झाला की प्रत्येक मुलींच्या बरोबर त्यांचे भाऊ वडील असे पॅरेंट्स जास्त आले होते, जे मुलांच्या बरोबर साधारणपणे येत नाहीत। त्यामुळं सुरुवातीला जेव्हा 4:30 वाजता आम्ही आतमध्ये घेत होतो तेव्हा मोठा क्राऊड त्या ठिकाणी दिसत होता। त्यामुळे सुरुवातीला 4:30ला ज्या वेळेला आम्ही आतमध्ये घेत होतो तेव्हा फक्त 5-1 मिनिटं त्या ठिकाणी गर्दी दिसत होती। कॅन्डिडेट्सला आतमध्ये घेतल्यानंतर परत शिस्तीत आमचे जे इंटरनल रोड आहेत तिथं रांग लावून पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आली। 5 मिनिटाकरता त्या ठिकाणी गर्दीचं चित्र दिसत होतं, परंतु स्टॅम्पेड किंवा फार मोठं ओव्हरक्राउडिंग असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये। भरती प्रक्रिया अत्यंत सुरळीत शांततेत सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।